आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय ती मसाजोग इथून सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे मसाजोगमध्ये पोहोचल्या। देशमुख कुटुंबियांची ही सांत्वनपर भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे आता मसाजोगमध्ये आलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळे मसाजोगचा दौरा करतात। यामध्ये सध्या संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी जी सातत्याने माध्यमांसमोर येऊन आपल्या वडिलांच्या न्याय हक्काची मागणी करत होती दिसतीये। त्याचबरोबर संतोष देशमुख यांचं हे कुटुंबीय सुद्धा बरोबर आहे आणि सुप्रिया सुळे आस्थेने चौकशी करताना दिसतात। या प्रकरणामधला आतापर्यंतचा सगळा तपास कसा झालेला आहे, कुठपर्यंत आलेला आहे या संदर्भातला सुद्धा त्या आढावा घेणार आहेत। तर वैभवी देशमुख ही आता 12वीची परीक्षा देते आणि त्या दृष्टीने सध्या सुप्रिया सुळे तिची चौकशी करत असताना दिसतात। तर देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा सुप्रिया सुळे भेट घेणार आहेत। सध्या मसाजोगमधून ही थेट दृश्य आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याची। मसाजोग इथले ग्रामस्थ सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले। त्यांनी आक्रमक भूमिका आतापर्यंत घेतली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एकूण 7 दिवस होऊन सुद्धा अजूनही या संदर्भात पुढे कुठली ठोस कारवाई झालेली दिसत नाहीये आणि त्यामुळे सातत्याने या विषयावर मसाजोगच्या ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबियांनी आवाज उठवलेला आहे। काल सुद्धा एक महत्त्वाची बैठक मसाजोगमध्ये ग्रामस्थांची पार पडली। आज आता सुप्रिया सुळे देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काय नेमकी भूमिका मांडतात हे पाहावं लागणार आहे। तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ठिकठिकाणी प्रतिक्रिया देताना सातत्याने संतोष देशमुख यांचा विषय उचलून धरलेला होता। हत्या प्रकरण घडून अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही या संदर्भात अनेकदा आपण सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया ऐकलेली होती। आता कुटुंबामध्ये सदस्यांची त्या चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळते। देशमुख कुटुंबियांमधल्या महिला आणि लहान मुलं सध्या त्यांच्या भोवती आहेत। सुप्रिया सुळे मसाजोगमध्ये दाखल झाल्यात। तर देशमुख हत्यानंतर सुप्रिया सुळे यांचा पहिलाच दौरा आहे। तर सुप्रिया सुळे त्यांची विचारपूस करतायत। सांत्वनपर ही भेट आहे। सुळेंसोबत जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे सुद्धा आहेत। मसाजोगमध्ये सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करतात। सांत्वनपर ही भेट आहे त्यांची। तर भेटीनंतर सुप्रिया सुळे नेमकं काय बोलतात याकडे अर्थातच आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मसाजोगमधून आपण ही थेट दृश्य पाहतोय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता एकूण 70 दिवस झालेत आणि अजूनही एक आरोपी आहे तो फरार आहे आणि या संदर्भात अजून कुठली ठोस अशी कारवाई झालेली नाहीये आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा हा दौरा नेमकं या दौऱ्यामध्ये काय होते बघावं लागेल। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत मसाजोगमधून। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, सुप्रिया सुळे यांचं आगमन झालेलं दिसतंय आणि विचारपूस करतात देशमुख कुटुंबियांची। यामध्ये वैभवी देशमुख आणि त्याचबरोबर देशमुख कुटुंबातल्या महिला दिसतात। काय नेमकं हे सगळं वातावरण आहे, काय काय या ठिकाणी सध्या सुरू आहे? भेट सुरू आहे। सुप्रिया सुळे सध्या देशमुख कुटुंबियांची चर्चा करतायत, त्यांचं सांत्वन करतायत। याबाबतचा तपास कुठपर्यंत आला याची त्या माहिती घेत आहेत। संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी ही खास करून त्याविषयी चौकशी करतायत। तिथे सध्या 12वीचे पेपर देते आहे, तिची परीक्षा सुरू आहे। आज तिचा पेपर नसल्यामुळे जिथं थांबलेली आहे तिच्याशी त्या बोलतायत आणि या सगळ्या आता देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे गावकऱ्यांची चर्चा करणार। गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले जवळपास तासभर त्यांच्यामध्ये आता ही चर्चा चालेल अशी माहिती आहे। गावकऱ्यांनी एक निवेदन देखील तयार केलेलं आहे की देशमुख कुटुंबियांचा संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास नेमका कुठपर्यंत आलेला आहे आणि आणखी काय तपास होणं अपेक्षित आहे या संदर्भात या सगळ्या निवेदनामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि हे निवेदन ते सुप्रिया सुळेंना देणार आहेत। काल खरं तर या गावामध्ये
गावकऱ्यांची एक बैठक झाली आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्या अनुषंगाने देखील गावकरी आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. अवघ्या काही वेळात या चर्चेला सुरुवात होणार आहे. अनुपमा, आपण असे संपर्कात राहत ज्ञानेश्वर. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती सांगूयात. ही थेट दृश्य आपण पाहतोय मसाजोग मधून. खरं तर अनेकदा या ठिकाणी अनेक राजकारण्यांची भेट झालेली आहे. मसाजोगचे ग्रामस्थ वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करताना सुद्धा आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. कधी पाण्याच्या टाकीवर चढून, कधी वेगवेगळ्या जलसमाधी घेऊन, अशा प्रकारे वेगवेगळ्या आंदोलनाचं स्वरूप आपण मसाजोगच्या ग्रामस्थांचं पाहिलेलं आहे. देशमुख कुटुंबियांचा न्यायासाठीचा हा लढा गेल्या 69 दिवसांपासून सुरू आहे. मात्र त्या लढ्याला अजूनही यश आलेलं नाहीये, कारण जे हत्येकरी आहेत, ज्यांनी हत्या केली आहे, ते आरोपींसंदर्भात अजून कुठलीही कठोर कारवाई होताना दिसत नाहीये. तर या संदर्भात सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेकदा मोर्चे सुद्धा निघालेले आपले पाहिले. वेगवेगळे राजकारणी येऊन मसाजोगमध्ये येऊन भेट देऊन गेले. तर वेगवेगळ्या मोर्चांमध्ये देशमुख कुटुंबीय सहभागी झालेले होते. आणि आज आता हा सुप्रिया सुळे यांचा, खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतर सुप्रिया सुळे नेमकं काय बोलतात आणि काय भूमिका घेतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. सांत्वनपर या भेटीमध्ये त्या विचारपूस करताना दिसतात देशमुख कुटुंबियांची. तर खासदार बजरंग सोनवणे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि बजरंग सोनवणे यांनी वेगवेगळे मुद्दे या प्रकरणानंतर बाहेर आणले होते, माध्यमांसमोर आणले होते, मोठा आवाज उठवलेला होता. तर या सगळ्या संदर्भातली माहिती बजरंग सोनवणे सुप्रिया सुळे यांना देताना दिसतात. मोबाईल खाली करा. आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा या भेटीमध्ये सध्या उपस्थित असलेले दिसतात. सुप्रिया सुळे यांच्याबरोबर ते बोलतात. जामीन जर झाली त्यांना परत अडचणी वाटते म्हणून अंडर ट्रायल सोडूनच शिक्षा जी आहे पूर्ववैश्विक शिक्षा आहे ती केली पाहिजे. आम्ही पण फुगानी मागणी. तुम्हाला आधी पण भीती वाटायची? आधी म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं. गाव जरी शेजारी असलं ना तरी यांची कधीच ओळख नव्हती. ज्या दिवशी ते तिथं आले पवन चक्कीच्या त्या आवाजा कंपनीवर, त्यावेळेसच म्हणजे पप्पा त्यांनी जे अशोक सोनवणे त्यांनी म्हणजे एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय, तुम्ही या. आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं असू मिटवायचे. त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं. मग हातापायी झाली. मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा हे इथे येऊन का मारतात, म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या हातापायी झाली. मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली. आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी हे केलं. मग गाडीच्या पाठीमागे तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही, फॅमिलीला काहीच माहित नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. 6 लागेल ड्युटी घटना ते इथं मारामारी सांगितलं 6 लागेल 6 तारखेपासून ते फॉलोअप घेत होते. समजा कुठं गटन काय गटन आपला कुठं उचलायचं हे म्हणून त्या 9 तारखेला ह्याच्यापेक्षा गाठलं त्यांनी टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले. त्यांना त्यांच्या मागे एक गाडी होती, त्यांच्या मागे एक गाडी होती, अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलोअप घेत होती. त्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढून आज उभा राहिले पुढे आरोपी जे होते का पुढे. ज्या 2 गाड्या होत्या पकडताना किडनॅप करतात त्याच्यातली एक गाडी सुद्धा आणखी नुसती नोटीसवर सोडून देतात माणसं. ज्यांनी आरोपी पळविले त्यांची ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली पोलिसांनी. मग असं कसं होणार? CID ऑफिसमध्ये जाऊन जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय. हा, जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस CID ऑफिसमध्ये आला होता घेऊन, त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. CID ऑफिसमध्ये धमकी दिली होती. CID ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी आहे आमच्या गावात शेजारचा आहे इथलाच आहे त्यांचा साथीदार आहे. मग त्याला काय त्याच्यावर ऍक्शन नाही घेतलं? नाही काहीच काही पोलिसांच्या हल्ल्यामुळे मर्डर झाला. 7 तारखेला हे सुनावणीला मारलं ना त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली हा पॉईंट महत्वाचा आहे. महाजन आणि पाटील जर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी बसली असती, त्यांची पण तीच मागणी, ती अॅट्रॉसिटी दाखल नाही. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती ना तर 9 तारखेला झालंच नसतं ना. आणि दिवसभर बसून होते ते तरी पण अॅट्रॉसिटी नाही दाखल. महाजन नावाचा जो अधिकारी आहे पाटील, त्याच अधिकाऱ्याने वाल्मिक कराडला बापू अंधळे एक्झॅक्ट
ते त्यांनी लूज करण्याचं काम महाजनने केलं. सगळ्यात आज बरोबर काय महाजन माहिती आहे केसला का? आला. आम्हाला आमचा माणूस 3:28 मिनिटाला उचलला. आम्ही 3 वाजल्यापासून कळकळची विनंती करू. अख्खं गाव 200 माणसं हुडकीत होते. पोलीस 200 माणसं होते. आमची फिरात घेतली 6:30 वाजता. नाही 3 वाजता 3 वाजून किडनॅपिंग. हो 3:28 मिनिटाला त्यांना उचललं. उचललं आम्हाला समजलं. 3:40 मिनिटाला आम्हाला समजलं. तुम्हाला कोण कळलं आला? की किडनॅपिंग झालं. आमच्या सोबत होतं गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. त्यांनी फोन करून आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेलात 3:40 मिनिटाला पोलीस स्टेशन मध्ये गेलात. आमची 6 वाजेपर्यंत तक्रार घेतली नाही आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त 15 मिनिटात जामीन होऊन असे कलम त्यांनी टाकली होती. तक्रार घेतली तर नाही. तुम्हाला डायरेक्शन पण चुकीचं दाखवलं. डायरेक्शन सुद्धा चुकीचं दाखवलं. डायरेक्शन पण चुकीचं दाखवलं. लोक शोधायला गेले. हे लोक विषय कसा आहे, याला किडनॅपिंग केल्याच्या नंतर उचलून नेलं. समजा ज्या जिकडे नेले पोलिसलाच माहित होतं. म्हणजे माझा पूर्ण दाव्यानीच म्हणणे त्याच्यातलं एक पाटील नावाचा PI त्या आरोपीला सोडलं त्याने त्या असेल ते सोडलं. तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणायला तयार आहात. म्हणलोय मी. ताई ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहेत DYSP या रिजनची आणि SP ह्यांची CDR जर तपासली पण मग CDR काम मग तेच विषय त्याला कुणी फोन केलं होतं. गुन्हाला उशीर कशामुळे झाला, दबाव कुणी टाकला, 5वा व्यक्ती कुठे आहे? मला नाही वाटत ताई आता ते प्रकरण तिकडे त्या भागातलं असं की ते सापडतच नाही. असे सापडतच नाही. कसं संदीप, माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हणलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार सापडत नाही. काय बोलतोय, असं कसं सापडत नाही माणूस? सापडायचं नसतं. विमानवाला वापस फिरवतात विमान आणि सापडतात. एक्झॅक्टली असं कसं सापडत नाही केंद्रीय माणूस? मंत्री टू CM पर्यंत जिवंत नसल्यावर ते विमान असं परत आणतात. बँकॉक बोल पण माणूस सापडत नाही. जिवंत नसला आपल्या बॉडीत दाखवावं लागेल आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या, आम्हाला सांगावं लागेल ना हे माणूस इथं सापडला म्हणून बाबा, हे बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही ह्याच्यावर मला विश्वासच नाही. काय सांग ताई पण सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातले त्या काळातले CDR त्यांचे तपासले ना, त्यांना गुन्हा नोंद करायला कुणी CDR काढा सगळ्यांचे. आम्ही तेच म्हणतो ना, आम्ही तेच करतोय ना मागणी. सर्वात महत्वाचं म्हणजे वाशीचं ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्रासमोर ठेवला जातो, जनतेसमोर ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे फार तुमचं राकेश मारेची केस झाली, शीना बोरा. जे आरोपी आहेत ना ते आता म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं CCTV फुटेज. वाशीमधून आरोपी पळतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना, म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबपर्यंत गेलेच नसते. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून, आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण. कारण की आधीचे असे गुन्हे बॉडीला पोहायची नव्हती, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. काय वळण देणार? तर त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली. त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई ह्याने तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष, तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं. बरोबर, असा पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. तो सक्सेस न व्हायचं कारण गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होते सोबत. आणि ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता. रात्री पण होता, रात्री सुद्धा फोन चालू. त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा, आम्ही आपण हुडकू. मला बोलत होते दिल्लीला फक्त अंत्यविधी करा, आपण हुडकू. फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं आरोपीचा फोन चालू आहे, फोन लागतोय.
11 वाजता तरी त्यांना मारलं. ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं झालंय, तुम्ही पकडा, ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत ते येतील, ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता, तुम्ही कधी आणून देणार, कधी आणून म्हणजे देणार. तेव्हा ते सांगत होते की जिवंत आम्ही इथपर्यंत आलेत, आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो, तिथं तुम्ही या. मग हे तिथं गेले की ते म्हणायचं नाही ते त्या दिशेने. म्हणजे कोण? आता मला विष्णू चाटेचा फोन आणि विष्णू चाटेला आरोप येतो. हा, ते फोन करायचे आणि मग ते म्हणायचे मावस भाऊ आहे ना वाल्मिकचा. हो, फोन करायचा, 20 मिनिटांमध्ये सोडतो, 10 मिनिटात सोडतो. ज्या दिवशी त्याला समजलं की डेट झालाय लगेच फोन बंद कर. आणि नंतर सायंकाळी फोन त्याने चालू केला. 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पण पोलिसांनी तो ट्रॅक केला. खरं तर आवाजा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले गेले ते इतर कुठल्या कारणासाठी नव्हते, तो इलेक्शन फंड होता. ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायला, आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं ते रिफ्युजल आलं, रिफ्युजल नंतर ही मर्डर झाली. तुम्ही एक आरोप केला, दुसरा त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून हे अण्णा, की असं त्यांनी पण दाखवलं. तरी पण 2-2.5 तास मारत होते हो त्याला. म्हणजे बघत होता. हा, आम्ही ते तपासला विचारलं ना तर ते म्हणजे ऐकण्यासारखं नाही ते इथे. या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्यात सगळं गोलमध्ये. म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत ह्या स्थानिक पोलिसांनी जो तपास केला त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून दिलं. तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून देत होतं. पण ह्याच्यात एक आता प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये, ज्या बॅरॅकमध्ये दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते. ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात. त्याला बाहेरचं जेवण जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज. आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केसेस घडल्या इथं येऊन खंडणी मागण्याच्या. कुठे? आवाजा कंपनीमध्ये त्यांनी 50 रोडला कंपनी अधिकारी अगोदर उचलून नेला होता. शिंदे मागे एक केस आली. आम्हाला माहित नाही ते, आम्हाला काय म्हणजे गावकऱ्यांना काय माहिती नाही ते. आरोपी जेव्हा अधिकारी 28 त्या टायमात त्यांनी खंडणी दिल्या म्हणून त्यांना सोडलं. पण त्याच्यातला एक आरोपी कुठे अटकच झाला नाही. ऑफिसमध्ये पण नेलेलं ना त्याला एकाला उचलून. आणि ह्यांनी काय केलं, सगळं रेकॉर्ड डिलीट करत चालले. तिथे गेले ते. कोण डिलीट करते? आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात पैसे देऊन, आम्हाला काय माहिती. आपल्याकडे सगळा डेटा नाही. आम्ही काही सापडल्यात व्हिडिओ, काही डिलीट झाल्यात. इथलं पोलीस प्रशासन कसं काम करतं ते राजाभाऊ देशमुखने एक केस नोंदवली आहे धक्काबुक्कीची, फडची. आता फडचं नाव माहिती सगळ्यांना जगाला, कैलास फड आणि त्याचा पोरगा, त्याचं काय नाव आहे मला माहित नाही. तो रिव्हॉल्वर लावून फिरतो, निखिल फड. निखिल. आता FIR नोंदवली. FIR मध्ये कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा. अरे तुम्हाला नाव नाही माहिती एसपीला? सेम बापू आंधळेच्या केसमध्ये वाल्मिक कराड, त्यांनी वाल्मिक कराड नावच नाही दिलं, वाल्मिक अण्णा, त्यामुळे सुटला तो. म्हणजे हे व्यवस्थित नावं पण. ती पण 12 दिवस या घेतली नव्हती. जयंत पाटीलचा त्यावेळेस बरोबर, त्यावेळी ती FIR घेतली नाही. SP त्यावेळेची पण त्याचं नाव म्हणलं की FIR घेत नव्हते. तो एकदम. आता पुढे काय करायचं म्हणजे तुमचं काय अपेक्षा आहे? मला प्रशासनावर विश्वास नाही राहिला. खरंच माझा पण नाही. बुडते शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला न्याय. आम्हाला अशी अपेक्षाच नाही न्याय भेटेल म्हणून. लवकर न्याय मिळाला तर हे जाऊया लेकरं शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय निघाला नाही तर मग काय अवघड आहे. ताई असं होऊ शकतं ह्यांच्या जामीवर तर सुटले. ताई हे जामीवर तर सुटले. आमचा एकही माणूस गावातला तुम्हाला बाहेर दिसणार नाही, कोणत्याच कामाला गेला नाही. थोडा त्रास होईल आम्हाला. नाही, आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आली तर बाकी सामान्य लोकांचं काय, त्यांनी कसं जगायचं? आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील. नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झाल्या तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील?
भीतीचं वातावरण गावाला स्वाभाविक आहे. आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये अशी लोक जर घाबरत असतील तर किती मोठं घाबरत अपयश तेवढं आहे. दहशतच आहे ते किती अपयश प्रचंड आहे. दहशत. आईला बोलायचं. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी बी थोडेफार काय भांडणं झाले असतील, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही? आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील. फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का? नंतर माझे लेकरं गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर, तर ह्यांना दिशा तर दाखवाव, काही तर झालं असतं. थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं? ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे हे ह्यांना मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं? ह्यांना काय करायचं? ह्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं का असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का? ह्यांना करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असल, मला काय वाटत, मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडाय, 5च रिंग वाजल्या माझ्या, नंतर माझा फोनच बंद झाला, नंतर केला तर स्विच ऑफ झाला. धनू दादाचा फोनच लागत नाही रे, मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होत. गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला शब्द पूर्ण मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या नातवांना न्याय देईन. मी तुम्हाला न्याय देईन, मी तुमच्यासाठी लढेन. न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजेत. आणि तिचं म्हणणं संरक्षण, आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू? मी आता माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोडे वेळ जाते. मी काय करीन? फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील? एक गाडनी काम गावाला भीतीच आहे. त्याचं घर पाटील सरांचं पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा ग्लास घेत होतो. संतोष मी सांगते पाटील, तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी इथं रूम्स करून राहण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिसेस मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं. आणि चांगली ओळख घरचे ठेवले सांगते तुम्हाला. काय करायचं त्या बिचारीने? आई लहानपणी वारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे, वडील वारले 7च महिने झालं, आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे, सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा आपण? निरुत्तर होतो म्हणून तो परेशान. काय गुन्हा तरी काय केलं? सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 अच्छा, आधी तुम्ही काय घर तर बघा ना, मामाचं घर येत. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकरं पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे. आईचं दुःख
याच्यापेक्षा काय अजून लेकराशिवाय महत्व कशाला आहे, कशालाच नाही. तिला वाटतं आता संरक्षण धनूला तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनूला पण पाहिजे. धनू इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागत नाही दादा. बिलकुल धनू खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं. दोघं भाऊ आणि तुम्ही तीन भावंड. राम लक्ष्मण होते, आता मला राम गेला, लक्ष्मण एकटा करण तरी काय कुठपर्यंत अवघड झालं. आपली शेती किती आपली असेल काय कोरडू कोण करतं? बटेन दिलेले उत्पन्न साधन तसं खूप शांत होतं. काहीच विषय 15 वर्ष शेती करून 15 वर्ष झालं सरपंच आहे. खोट नाही माझ्या भावामध्ये. नाही खोटचा विषयच नाही. हो काय तुम्ही मनात ते तपास अधिकारी म्हणले की एकही माणसाने वाईट बोललं नाही त्यांच्याबद्दल. पाणी खूप वेगळं खूप म्हणलं की म्हणायचं आई जो आपण असं करू. कोण मित्र असेल बघा नाही. जा बेटा त्याला जाऊ दे. त्याला म्हणूनच मला वाटतं लवकर मित्रांबरोबर शिकतील आणि परिणाम त्यांच्या होणे. मला तर जीव काहीच कळना, मला काय करावं मी ती. ऐका ना, मध्ये पण दिसले ताईंना बॉक्स मध्ये पाणी नाही, ते काकूंसाठी नाही, ताईंना पण मला ताई मरता मरता वाचवलं. पूर्ण माझं रक्त कमी झालं म्हणजे 1 वर्षाखाली. आता पण तशीच परिस्थिती म्हणजे तो वेगळाच होतो. तो कुठल्या बी गोष्टीला तोंड दिला असतं. मग तेच त्यांनी पैसे माझी मला त्यांनी मरता वाचवलं. म्हणजे तो एक खूप आधार होता 2 शब्दाचा. त्याची कीर्ती खूप महान होती. लहान होता, जेवण तर एवढंच होतं, खूप नाजूक होतं. कोणी झोपत नाही, खूप अवघड होणार आहे. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तेव्हा त्यांना भीती वाटते. आता धनु पण येत नाही ना. कौतुक केलं पाहिजे. खूप तिचे एक वाक्य ऐकायसारखे असते. आणि त्यांनी जो बॉडी गार्ड म्हणून दिलाय ना, चाचाला पण आणि जो आय विटनेस पण, तो राज्या बाहेर नाही म्हणजे राज्यात पर्यंत. आणि जर मोर्चा म्हणजे गावकरीच फक्त असतात, पोलीस कोणच नाही. ते जिल्हा सगळीकडे सिक्युरिटी मिळाली पाहिजे. म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर गेले की काय कोण कुठंच नाही, जिल्ह्याच्या बाहेर नाही. त्याला काहीच नाही. पत्र लिहिलं सगळ्यांसाठी लिहिलं ताई, सगळ्या नाही प्रत्येक घरासाठी फॅमिलीसाठी तर द्यायला पाहिजे ना. त्याचे पण छोटे छोटे धनुचे पण छोटे असं. माझं आथर्डे कळंब तालुक्यामध्ये आथर्डे पाथर्डे आथर्डे. हो पाहिजे पाहिजे. कारण की 2 व्हीलरवर 3 जण होते, त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली, त्याने फोन लावला, अण्णा मी येऊ का गावाकडे, गाडीत आहे का जागा. पप्पा म्हणले आहे. मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला. आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायले, पण हा ड्रायव्हिंगला बसला होता. त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्ला केला. नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाहीये, मी सरपंच. गाडी बघू तरी पण तो म्हणला त्यांनी माझ्या पप्पाला हे. मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशनला गेला. मग गेल्यावर जाणार कोणाकडे, आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना, असं झालं म्हणून. तर पोलीसच याच्यात असतील म्हणून काय. महाजन जे आहेत ना मॅडम, मेन गुन्हेगार आहेत, ते आज मी पोलीस स्टेशनला काम करतो. आज याच पोलीस स्टेशनला परत दिली. 3 दिवसापूर्वी त्यांनी राजेश सोनवणे फिर्यादी आहेत. आपण त्याचं 90 दिवसाच्या आधी इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. तर आपण जर फोन केला तर ते अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल पाहिजे. आपण लक्ष देऊ. कारण त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. हा मग हे त्याला मुख्यमंत्रीच वाचवाले. पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती की तो तिथं स्पॉटवर गेला. बदली नको तिथल्या पोलिसांची, डायरेक्ट त्यांना शिक्षाच झाली पाहिजे. पोलीस स्टेशन केसलाच नको आहे, त्याचा उपयोग केला पैशामुळेच केला असे नाही. पैशाच्या जीवावरच केलं. ते काय पैसे खातात का, अन्न खात नव्हते का.
नोटाच कागदच खाते. आणखीन त्यांचं एक म्हणणं आहे, अश्विनीचं त्या मला म्हणतात म्हणजे समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं ना, तो वाद माझं होता. म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला. मग त्यांनी माझ्या मिस्टरने जरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत, माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं ना आणि आमच्या इथल्या स्टँडवर मारायचं, अगं घरी मारायचं, असं गपचिप का म्हणणं न्यायचं त्यांनी. आणि हा भीत नव्हता, ह्याची चूकच नव्हती ना कुठलीच. कधी अर्धरात्री बेरात्री कधी पण यायचं नसतं. सरळ सगळ्या बरोबर संबंध जेवढे होते कसलं गाव राजकीय सुद्धा राजकीय पदावर असताना सगळ्या पक्षावर एवढे चांगले संबंध, काही नाही कुणाला कधीच काय. निवडणूक झाली की दुसऱ्या मिनिटात हसत काय. कमिटीचे पण मेंबर आहे ना, ते बी परिस्थितीला बिलकुल नव्हते. बूथ कमिटी ना, बूथचे अध्यक्ष ना भारतीय जनता पक्षाचे. नाही पण म्हणजे ऍक्च्युअली 1:30 वाजता हिचा फोन आला.